मित्रांनो, सप्रेम नमस्कार. आपण पाहतात सन्मान न्यूज 14. आज सकाळची सन्मानची बातमी खरी ठरली. दिनकर अण्णा पाटील यांचा भारतीय जनता पक्षामध्ये पुनःप्रवेश. नाशिक पश्चिम विधानसभा निवडणुकीदरम्यान उमेदवारीवर निर्माण झालेल्या वादानंतर भारतीय जनता पक्षातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश केलेले माजी नगरसेवक तथा नाशिक महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते दिनकर अण्णा पाटील यांनी पुन्हा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत त्यांच्या धर्मपत्नी माजी नगरसेविका सौ लताताई दिनकर पाटील, चिरंजीव अमोल दिनकर पाटील, माजी नगरसेवक रवींद्र धिवरे यांनीही भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री नामदार गिरीश महाजन आणि भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा वसंत स्मृती या भारतीय जनता पक्षाच्या मुख्य कार्यालयात संपन्न झाला. या घडामोडीमुळे प्रभाग क्रमांक 9 मध्ये गेल्या वर्षभरापासून भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढवण्याची तयारी करणाऱ्या इच्छुक उमेदवारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. अनेकांच्या राजकीय अपेक्षांना धक्का बसल्याचे बोलले जात आहे. सातपूरमध्ये कोणतीही महत्त्वाची घटना असेल तर सर्वप्रथम सन्मानमध्येच बातमी प्रसिद्ध होते, या विश्वासाला पुन्हा एकदा आजच्या बातमीने बळ मिळाले आहे. सन्मान न्यूज 14 साठी कार्यकारी संपादक राकेश पवार, विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे. सन्मान न्यूज 14, सातपूर, नाशिक. धन्यवाद.